नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आहे गुरुवार आणि गुरुवारच्या दिवसाची लगबग माझी इथं चालू आहे. गुरुवार म्हटलं की आपल्या सर्वांच्या आवडीचा, आपल्या आवडीच्या देवाचा म्हणजे स्वामींचा वार. त्यामुळे गुरुवारी सर्व साजरं संगीत झालं पाहिजे यासाठी आपला प्रयत्न असतो. त्याचसाठी माझं या ठिकाणी चालू आहे उंबरठा पूजन. दर गुरुवारी मी उंबरठा पूजन करते आणि आपण सर्वच करत असाल. जास्तीत जास्त जे यूट्यूबचे क्रिएटर आहेत त्यांना या सगळ्या गोष्टी माहीत आहेत, कारण यूट्यूबचा व्हिडिओ बनवण्यासाठी उंबरठा पूजन, छान घराची सजावट आणि देवपूजा या सगळ्या गोष्टी खूप खूप प्रयत्न करून कराव्या लागतात आणि या गोष्टी करायला इतकं सहज दिसतं तितकं सहज होत नाही मित्रांनो, कारण यामागं खूप एफर्ट्स, खूप प्रयत्न करावे लागतात. एक व्हिडिओ बनवताना, एक क्लिप काढताना, कारण प्रत्येक वेळी सर्व काम सोडून कॅमेरा घेऊन पळावं लागतं आणि सगळ्या गोष्टी आपल्या छान व्हाव्यात आणि छान दिसावं, सर्वांना आवडावं अशा प्रकारे आपण करण्याचा प्रयत्न करत असतो. यामागे खूप कष्ट असतात, परंतु हे सर्व पाहणाऱ्यांना लक्षात येत नाही आणि आपण जेव्हा स्वतः या क्षेत्रामध्ये उतरतो तेव्हाच आपल्याला समोरच्याची मेहनत काय आहे हे लक्षात येते. कारण जे काम आपण 5 मिनिटात एरवी करून टाकतो त्याच कामासाठी यूट्यूब क्रिएटर यांना तब्बल अर्धा तास द्यावा लागतो. त्या कामाचं अगोदर डोक्यात नियोजन करून त्याची कशा प्रकारे ती करायचं आहे, त्यामध्ये कॅमेरा चालू करण्यामध्ये, बंद करण्यामध्ये, सर्व यथाशित करण्यामध्ये खूप वेळ जातो आणि खूप कष्टही लागतात. सतत धावपळ करावी लागते आणि डोक्यात एकच असते की आपल्याला हे करायचं आहे आणि ह्यानंतर ते करायचं आहे, व्हिडिओ बनवायचे. आज घराघरामध्ये स्वामी भक्ती वाढलेली आहे आणि सर्व लोक स्वामींच्या सेवेमध्ये यायला लागले आहेत. केंद्रामधून माहिती घेऊन, तसेच यूट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामी भक्तीचा प्रसार होत आहे आणि स्वामी भक्ती घराघरात पोचत आहे. त्यामुळे लोकांना स्वामीबद्दल खूप आस्था आहे, खूप श्रद्धा आहे आणि ही श्रद्धा अशीच टिकून राहावी. याच श्रद्धेमधून आजकाल गृहिणीसुद्धा पुढे येत आहेत आणि यूट्यूबवर काम करत आहेत. यूट्यूबवर स्वामींच्या सेवेचा प्रसार करत आहेत. स्वामींची सेवा कशी करायची, स्वामींबद्दल सर्व माहिती, स्वामींचे व्हिडिओ बनवून स्वामींमुळे त्यांच्याकडे आत्मविश्वास येत आहे आणि मीही स्वामींच्या प्रेरणेमधूनच यूट्यूब चॅनल चालू केलं आहे आणि स्वामींचाच पहिला व्हिडिओ मी या यूट्यूबवर टाकला होता. माझ्या यूट्यूब चॅनलचं नावसुद्धा स्वामी माऊली मन असंच आहे आणि स्वामींचाच आशीर्वादाने मी हे काम करत आहे. परंतु काही वेळा काय होतं, सुरुवातीला आपल्याला या क्षेत्रात उतरण्या अगोदर खूप खूप इच्छा असते की आपण पण यूट्यूब चॅनल चालू करावं. आपण पण असं यूट्यूबला व्हिडिओ आपण दुसऱ्याचे पाहून दुसरे मग कसे छान बनवतात तसं इझिली आपण बनवू, आपण पण हे करू शकतो. परंतु जेव्हा आपण या क्षेत्रामध्ये येतो तेव्हाच इथलं खरं सत्य कळतं, कारण किती प्रयत्न दिवसभरामध्ये आपल्याला एक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात, खूप कष्ट घ्यावं लागतं. सतत कॅमेरा घेऊन इकडं पळा तिकडं पळा आणि सतत हातातली कामं सोडून आपल्याला यूट्यूबचे व्हिडिओ एडिट करत बसावे लागतात आणि भरपूर कष्ट लागतात आणि एवढे कष्ट घेऊन जरी आपल्याला व्ह्यूज नाही मिळाले तर खूप हताश होतो माणूस. खूप वाईट वाटतं की एवढं करूनही आपल्याला व्ह्यूज येत नाहीत. व्ह्यूज कशाप्रकारे वाढले पाहिजेत, काय केलं पाहिजे की ज्यानं आपलं ही चॅनल पटकन मॉनिटाईज होईल आणि आपल्या चॅनलवर खूप चांगले व्ह्यूज मिळतील. परंतु सुरुवातीला असं होत नाही मित्रांनो. खूप संघर्ष करावा लागतो. सुरुवातीला खूप प्रयत्न करावे लागतात, कारण आपल्या व्हिडिओबद्दल कोणालाच माहिती नसते आणि जास्त प्रसार झालेला नसतो. त्यामुळे लोक जे नावाजलेले चेहरे आहेत त्यांचेच व्हिडिओ पाहतात आणि त्यांच्यासाठीच वेळ देतात, कारण त्यांचंही एका मते बरोबर आहे. कारण आपल्या सर्वांसाठी सर्वात मौल्यवान म्हणजे आपला वेळ असतो आणि आपण तो कुठे खर्च करायचा आणि
ते काय पाहायचं हे सर्वस्वी आपला स्वतःचा वैयक्तिक प्रश्न असतो. त्यामुळे लोक जास्त तर विनाकारण नवीन क्रिएटर, नवीन व्हिडिओ, कमी लाईक्स असणारे, कमी व्ह्यूज असणारे पाहत नाहीत. कारण जे त्यांना आवश्यक गोष्टी असतात त्या आवश्यक गोष्टी त्यांना माहितीच्या चॅनलमधूनच मिळतात. त्यांचंही योग्यच आहे. परंतु नवीन क्रिएटरलाही सपोर्ट करायला पाहिजे. नवीन क्रिएटर आहेत, त्यांना समोर येण्याची संधी म्हणून नवीन क्रिएटर ज्या ठिकाणी कमी व्ह्यूज आहे त्या ठिकाणी पण थोडीफार त्यांना संधी मिळावी म्हणून लाईक करायला पाहिजेत. किमान व्हिडिओ लाईक नाही जरी केला तरी व्ह्यूज 1-2 मिनटं व्हिडिओ पाहून व्ह्यूज पडतील अशा प्रकारे तरी केले पाहिजे. असं तर आपण आपले प्रयत्न करत राहायचे आणि यश हे आपल्या हातात नसतं, ते वेळेवर अवलंबून असतं. एक वेळ अशी कधीतरी येतच असते की जेव्हा आपण खूप संघर्ष करतो, खूप प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नानंतर आपलं आपलं जे काम आहे ते लोकांना आवडायला लागतं आणि आपण पण जसं जसं प्रयत्न करत असतो तसं तसं काहीतरी नवीन, दररोज नवीन काहीतरी शिकत असतो आणि त्या शिकण्यामधूनच आपण परफेक्ट होत असतो. त्यामुळे सुरुवातीला जे हताश होतात, ज्यांना वाटतं की काय होणार नाही आपलं, आपल्याला व्ह्यूज येत नाहीत, आपल्याला जास्त काही पाहणारा असा वर्ग नाही, तर हताश होऊन जायचं नाही, करत राहायचं. आपण आपलं काम जसं जसं करत पुढं जातो तसं तसं त्यामध्ये सुधारणा होत जाते आणि एक दिवशी काम परफेक्ट होतं आणि जेव्हा आपण आपल्यामध्ये परफेक्शन येईल तेव्हाच लोक आपल्याला स्वीकारतात. क्षेत्र भले कोणतेही असो, परंतु त्या क्षेत्रात उतरल्यानंतर आपल्याला आपल्या प्रयत्नांची बाजी लावावीच लागते. सहजासहजी आज यश कुठंच मिळत नाही, कारण आपल्याला जज करणारा वर्गही तितकाच मोठा आणि तितकाच तो प्रगतशील असतो. त्यामुळे आपण सहजासहजी इतरांच्या पसंतीस पडतो असा ग्रह चुकीचा आहे. कारण आपल्याला स्वतःमध्ये अगोदर इन्व्हेस्टमेंट करावी लागते आणि स्वतःवर काम केल्यानंतरच आपलं काम इतरांना आवडू लागतं. आणि एक पीक असा येतो की त्या पीकनंतर सर्व आपली ही एक स्वतःची ओळख निर्माण होते आणि त्या ओळखीमधून लोक आपल्याला लक्षात ठेवू लागतात आणि त्यांचं लक्ष आपल्याकडे वेधलं जातं आणि त्या लक्षामधूनच आपल्याला प्रसिद्धी मिळायला सुरुवात होते, यश मिळायला सुरुवात होतं. आणि हे तेव्हाच होतं जेव्हा आपले अपार कष्ट, अपार मेहनत, आपले कष्ट आपल्या एका उंचीपर्यंत जाऊन पोचतात. तेव्हाच ह्या गोष्टी घडतात. सहजासहजी आपण एखाद्या क्षेत्रामध्ये उतरलोय आणि लगेच यश मिळाले असं आज होत नाही कधी. जरी परमेश्वराची आपल्याला साथ असली तरीही देव म्हणत नाही की माझी साथ आहे आणि तुला लगेच यश मिळेल, असं तर प्रत्येकालाच झालं असतं. त्याच्यामुळे आपली एक ओळख, छाप निर्माण करण्यासाठी आपल्याला प्रयत्न तर करावेच लागतात आणि ते प्रयत्न मी पण करत आहे. याच गोष्टी डोक्यात ठेवून मी माझे प्रयत्न करत आहे. भलेही व्ह्यूज कमी येवोत, लाईक्स काही मिळवत न मिळवत, परंतु ही तर सुरुवात आहे आणि सुरुवात जर आपण चांगली केली, सतत केली, सातत्य ठेवलं, त्यामध्ये कष्ट करण्यामध्ये आपण पुढे राहिलो तर आपल्याला एक दिवस नक्कीच यशाचा उजळतो. त्यामुळे जे काही नवीन यूट्यूब क्रिएटर असतील त्यांनीही हार न मानता या गोष्टी सातत्य आणि मेहनत या 2 गोष्टी पाळल्या पाहिजेत आणि एक दिवस नक्कीच आपल्याला यश मिळतं. हळूहळू यशाकडे आपण वाटचाल करतो. तशीच माझी ही वाटचाल चालू आहे आणि त्यासाठी व्हिडिओ बनवत माझी देवपूजाही चालू आहे. देवपूजेचा व्हिडिओ बनवण्याचं एवढंच कारण की आपण आपल्या घरीही स्पेशली नाही तर आपली देवपूजा असतेच आणि ती आज व्हिडिओच्या निमित्ताने यथोचित आणि यथासांग होण्यास मदत होते. त्यामुळे आपण देवपूजा करताना नक्की व्हिडिओ बनवायला पाहिजे आणि नामस्मरणही होतं आणि आपलं व्यवस्थित जे आहे ती पूजा देखील होते. त्यामुळे व्हिडिओ बनवत देवपूजा चालली तर माझी. आता मी सगळ्या देवांना स्नान घालून घेतलं आहे, त्यांना मंदिरामध्ये देवघरामध्ये ठेवलं आहे आणि आता मी दत्तगुरूंना आणि स्वामींना आज गुरुवार स्पेशल अभिषेक घालणार आहे. गुरुवारच्या दिवशी स्वामींना आणि दत्तगुरूंना यथोचितपणे अभिषेक घालून आणि सर्व फुलं वाहून सर्व काही आहे जे यथोचितपणे करूनच पूजा असते. त्यामुळे इथं मी स्वामींना आता अभिषेक घालून घेणार आहे. स्वामींना दुधाचा अभिषेक करून घेणार आहे आणि सर्व पंचोपचार पूजा जी आहे ती अष्टगंध, फुलं, नैवेद्य, धूप, दीप सर्व दान करून पंचोपचार पूजा मी दत्तगुरूंची आणि स्वामींची करत आहे.
जरी आपल्याला देवाच्या चरणी पंचोपचार षडोपचार असे उपचार नाही करता आले तरीही आपण आपल्याला होईल तशी पूजा करावी. आपल्याला होईल तसं भोळा भाव ठेवून फक्त मनात श्रद्धा प्रगाढ असावी की हे परमेश्वरा, तू कायम माझ्यासोबत आहेस आणि तू माझ्या यशाच्या वाटेवरचा प्रकाश देणारा दिवा आहेस, अशी आपली भावना ठेवून स्वामींच्या स्मरणात राहावे, दत्तगुरूंच्या स्मरणात राहावे आणि आपल्याला जेवढं भक्तीमध्ये आपल्याला भक्ती मार्ग स्वीकारून भक्तीचे दान देता येईल परमेश्वराच्या चरणी तेवढं देत राहायला पाहिजे. कारण आपल्याला या कलियुगामध्ये टाळणारा, आपल्याला वाईट गोष्टीपासून वाचवणारा आणि आपल्या जीवनाचं कल्याण करणारा एकच आहे, तो परमेश्वर आहे. जरी या गोष्टीला कुणी अंधश्रद्धा म्हणेल, कुणी काय म्हणेल, रिकामटेकडे म्हणतील, परंतु या गोष्टीमध्ये पैसा हेच सर्वस्व नाही, प्रसिद्धी हेच सर्वस्व नाही. जितका पैसा आणि प्रसिद्धी महत्त्वाची वाटते त्यापेक्षा काही अधिक पटीनं परमेश्वराची भक्ती ही आपल्याला शेवटपर्यंत टिकते. आपण आजूबाजूला पाहतो, कितीही जे वाईट व्यक्ती असते त्याकडे कितीही पैसा असो परंतु त्यांचा शेवट काय असतो. आणि जे देवाचे भक्त असतील, ज्यांच्या घरामध्ये भक्ती मार्ग स्वीकारलेला असतो, भक्ती मार्ग चालत असतो, त्यांना भक्ती मार्गाचे संस्कार असतात, त्यांचं त्यांच्याकडे जरी कमी पैसा असेल तरीसुद्धा त्यांच्यावर अशी वाईट कधीच वेळ येत नाही, जी की वेळ ज्या घरामध्ये भक्ती नाही, फक्त पैसा आणि पैसाच आहे, संस्कार नाहीत, त्या घरावर येते. त्यामुळे आपल्याला अनिष्ट टाळण्यासाठी आणि आपल्याला आपल्या वाट्याला परमेश्वराने खूप भारी दिवस जरी नाही दिले तरी किमान चांगले बरे दिवस राहावे, परंतु त्या बऱ्या दिवसामध्येही आपल्यासोबत देव असावा, या भक्तीने या मनोकामनेनं आपण देवाला साथ घालायची आहे आणि देवाची पूजा करायची आहे. आजकाल पूजा करणाऱ्याला देव वेडे म्हटलं जातं, परंतु आपल्या कर्माचे भोग असतात की जे आपल्याला देव वेडे म्हणतात त्यांचे कर्म चांगले असतात आणि त्या चांगल्या कर्मामुळे आज त्यांना चांगले दिवस असतात. ज्यांना चांगले दिवस असतात तेच परमेश्वराला हीन लेखतात आणि ज्यांच्यावर वेळ आहे, ज्यांच्यावर सर्वसाधारण परिस्थिती असते, ते कधीच परमेश्वराचा देवाचा हात सोडत नाहीत. आणि हात जरी वेळ बदलली तरी तो हात कधीच सुटत नाही. कारण आपण ज्या दिवसामधून आलोय, जी वेळ पाहिली ती वेळ आपल्याला परत पाहायची नसते आणि आपण जी वेळ बदललेली असते ती परमेश्वराने बदललेली असते, ही जाणीव आपल्या मनात असते. त्यामुळे आपण देवाला विसरू शकत नाही. परंतु जे दुसऱ्यांना म्हणतात की हे देव वेडे आहेत, त्यांच्यावर अशी वेळ आलेली नसती आणि ती त्यांच्यावर वेळ आणण्यासाठी वेळ येणार असते, म्हणून तर त्यांचं देवाकडे दुर्लक्ष असतं. देवाकडे दुर्लक्ष करून कधीच कोणाचं चांगलं झालेलं आहे आणि आपलं चांगलं असेल तरीही तिचं कायम चांगलं टिकून राहावं, यासाठी भक्तिमार्ग सगळ्यात महत्त्वाचा आहे. स्वामींचा मार्ग महत्त्वाचा आहे. स्वामींचा जो हात धरतो त्याला कधीही कशाचीही कमी पडत नाही. भलेही वाईट परिस्थिती वाईट असो किंवा वाईट जरी नसली तरी बेताची असते आणि त्या बेताच्या परिस्थितीमधूनही तो व्यक्ती अशा गोष्टी करू शकतो की ज्याने त्यांना समाधान मिळतं. ज्याच्या इच्छा आहेत त्या पूर्ण करण्याइतपत स्वामी त्याला सक्षम बनवू शकतात. त्यामुळे स्वामींचा हात आणि भक्तीचा हात कधीही सोडू नये. आपण आपल्या मार्गामध्ये जास्तीत जास्त पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्या भक्तीला बोलत बोलत स्वामींनाही अभिषेक झाला आणि दत्तगुरूंचाही अभिषेक झाला आहे. आता मी दोघांनाही देवघरामध्ये स्थान देत आहे. अगोदरच सर्व देवांना देवघरामध्ये स्थान दिले आहे आणि त्यांची यथोचित मांडणी केलेली आहे.
अशी दररोज स्वामींची पूजा छान झाली की मनाला खूप प्रसन्न वाटतं आणि आपलं घर देखील लक्क होतं. या पूजेने उजळून निघतं. आपलं मन ही भक्तिभावाने न्हाऊन जातं. तर अशा प्रकारे दररोज पूजा नाही चालत, परंतु किमान गुरुवारी तरी हा आपल्याला योग येतो आणि गुरुवारी सगळं आपण छान पूजा करतो. सगळ्या गोष्टी आवर्जून आणतो देवांना, फुलं वाहतो. त्याचबरोबर धूप, दीप, नैवेद्य सगळ्या गोष्टी छान केल्यामुळे मन कसं प्रसन्न होतं आणि या प्रसन्नतेमधूनच आपल्याला एक आत्मिक समाधान मिळतं, जे की दिवसभर आपल्यासोबत राहतं. त्यामुळे भक्ती हीच तर असते. आपल्याला आत्मिक समाधान मिळणे हाच तर भक्तीचा योग असतो आणि यासाठी तर आपण देवाच्या चरणी झुकलं पाहिजे. देवाच्या चरणी आपली पूजा समर्पित केली पाहिजे. आपले कष्ट देवाच्या चरणी समर्पित केले पाहिजेत. कारण आपले कष्ट पाहणारा एकच असतो, तो आपला परमपिता परमेश्वर असतो. त्याला माहिती असतं की आपण किती कष्ट घेतोय, काय करतोय, आपल्या मनामध्ये काय आहे, आपला भाव कसा आहे आणि तो आपला भाव पाहून, आपले कष्ट पाहून, आपले प्रयत्न पाहून एक दिवस नक्कीच आपल्याला त्याचं फळ मिळवून देतं. आणि केवळ देवाला न भजता जो प्रयत्न करत राहतो त्याला कधी कधी यश मिळतं, परंतु कधी कधी त्याला यश मिळूनही शेवटी एक वेळ अशी येते की त्या यशाचा त्याला काहीही उपभोग घेता येत नाही. मग असं घडण्यापेक्षा आपण देवाच्या बोटाला धरून चाललं तर काय बिघडतं? लोक काय म्हणतील याकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या मनाला काय समाधान देतं, आपल्या मनाला कोणत्या गोष्टी प्रफुल्लित करतात, आपलं काय आहे. आता गृहिणी तर बाहेर जाऊन जास्त कोणत्या गोष्टी करत बसण्यापेक्षा त्यांचं मन या गोष्टीमध्ये रमतं. देवपूजा, पूजापाठ, घराची स्वच्छता, घराचं नीटनेटकपणा, घरामध्ये व्यवस्थित सगळ्या गोष्टी करणं, या गोष्टी तर गृहिणीच्या कामाच्याही आहेत आणि त्यांना त्या कामातून आनंदही भेटतो. तर हा आनंद आपण आपल्या छोट्याशा प्रयत्नामधून जर आपण क्रिएशन केलं, यूट्यूब क्रिएटर बनलो, तर त्यामध्ये काय वाईट आहे? आपण आपले प्रयत्न, आपले जे आहे, आपलं जी दैनंदिन दिनचर्या आहे ती इतरांना दाखवण्यासाठी किंवा इतरांना आवडत असेल तर आपण ती नक्कीच दाखवली पाहिजे. कारण आज प्रत्येकजण काही ना काही करत आहे, परंतु गृहिणी मात्र घर बसल्या काहीच करू शकत नाहीत. बाहेर जाण्याचा किंवा घराच्या बाहेर पडण्याची संधी मिळत नाही त्यांना. त्यामुळे यूट्यूबसारखी संधी त्यांना नक्कीच चांगली आहे. त्यांनी यूट्यूबच्या माध्यमातून घरामध्ये बसूनच जसे जमतील यश आज मिळेल किंवा जरा उशिराने मिळेल, परंतु काहीच न मिळण्यापेक्षा काहीतरी थोडंसं केलं तरी चांगलंच आहे. कुठेतरी जायचं आहे आपल्याला, परंतु आपण घरातून निघालोच नाहीत तर पोचायचा तर प्रश्नच येत नाही. त्यामुळे किमान घरातून निघणं महत्त्वाचं आहे का, तेव्हा आपण पोहोचण्याची आशा तरी ठेवू शकतो. त्यामुळे आपल्याला जसं जमन, चांगलं जमन किंवा खूपच वाईट जमन सुरुवातीला, परंतु हळूहळू आपण ज्या क्षेत्रामध्ये प्रयत्न करतो त्यात प्रावीण्यही मिळवतो. त्यामुळे हळूहळू आपले दररोज छोटे छोटे प्रयत्न असायला पाहिजेत. दररोज छोट्या गोष्टी करत करत मोठ्या गोष्टी करत जातं. जसं म्हणतात की थेंबे थेंबे तळे साचे, तसेच आपल्या प्रयत्नाचं एक दिवशी तळं साचतं आणि मग आपल्याला यश मिळायला सुरुवात होतं. जे काही आज मोठे क्रिएटर आहेत त्यांना काही सुरुवातीला पहिल्या झटक्यातच यश मिळाले असंही नसते. त्यांनी असेच दररोज धावपळ केलेली असती, छोटे छोटे कष्ट घेतलेले असतात, खूप धावपळ केलेली असते. त्यानंतरच त्यांना जे काही जम बसलेला असतो त्या गोष्टीची आपल्याला एक क्लृप्ती मिळाली असते की कशा गोष्टी करायच्या आणि काय केल्यानं काय होतं, लोकांना काय आवडतं, हे त्यांना एक डोक्यामध्ये त्यांचा जे डेमो फिट होतो आणि मग ते हळूहळू त्या गोष्टी लोकांना आवडायला लागतात. त्यामुळे सुरुवातीला जरी आपल्याला व्ह्यूज भेटत नसली तरी आपण प्रयत्न नाही सोडायला पाहिजेत, प्रयत्न करायला पाहिजेत आणि नंतर हळूहळू त्या प्रयत्नामधून सातत्य ठेवून जोपर्यंत तुम्हाला यश भेटत नाही तोपर्यंत तुम्ही जरा एक्स्ट्राचे कष्ट घ्यावेत, एक्स्ट्राच्या गोष्टी कराव्यात. कारण जास्तीच्या प्रयत्नामुळे आपण यशाच्या जास्त जवळ जातो. त्यामुळं प्रयत्न ज्यांना सुरुवातीला काहीच जमत नाही यूट्यूबच्या क्षेत्रामधलं, त्यांनी जरा थोडेसे जास्त प्रयत्न घेतले तर काय हरकते.
नाहीतरी आपल्याला घरकामच असते आणि घरकामामध्येच आपल्याला थोडे यश टाकावे लागते. तर ते सुरुवातीला टाकले तर एक दिवशी जास्तीच्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याही आपल्या हातून होतात. त्यामुळं हार मानू नका आणि आपले प्रयत्न करत राहा. प्रयत्नांतीच परमेश्वर असतो आणि परमेश्वराला आपले प्रयत्न दिसतात. तर मी माझे प्रयत्न देवाच्या चरणी वाहिले आहेत आणि प्रयत्न करत आहे. तुम्ही तुमचे प्रयत्न करा. अशा प्रकारे इथं माझी देवपूजा झाली आहे आणि मी देवाकडे मागितले आहे की देवा सर्वांना सपोर्ट कर आणि सर्वांच्या यशाला बळ दे, यशाला फळ दे आणि छोट्या छोट्या गोष्टींमधनं नाविन्य घडवण्याची प्रेरणा या साध्या माणसांना, घरातल्या गृहिणींना दे. स्वामी कायम आपल्यासोबत आहेत आणि स्वामी आपल्याला नवनवीन मार्ग दररोज दाखवत असतात. वाईट गोष्टीपासून आपली राखण करत असतात. स्वामी आपल्या पाठीराखे आहेत. त्यामुळे घाबरायची गरज नाही. आपण आपले प्रयत्न करत राहावा आणि इतरांना सपोर्ट करत राहावा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ आवडला असेल तरी थोडा एक लाईक व्हिडिओला करा आणि सपोर्ट करा. चला धन्यवाद. भेटूया पुन्हा एक अशाच नवीन व्हिडिओसोबत आणि नवीन प्रयत्नासोबत. ओके, धन्यवाद.